लोकसभेत अर्थसंकल्प कोण सादर करतो? लोकसभेत अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री सादर करतो. आणि जर प्रश्न असा विचारला तर राज्यसभेत अर्थसंकल्प कोण सादर करतो, तर याचे उत्तर थोडे वेगळे आहे मित्रांनो. राज्यसभेत अर्थसंकल्प केंद्रीय वित्त राज्यमंत्री सादर करतो. या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, तुम्ही ध्यानात ठेवा. लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थमंत्री सादर करतो आणि राज्यसभेत अर्थसंकल्प हा केंद्रीय वित्त राज्यमंत्री सादर करतो. शून्य आधारित अर्थसंकल्प झिरो बजेट ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणजे झिरो बजेट ही संकल्पना सर्वप्रथम पीटर पिहर यांनी मांडली. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक असे कोणाला म्हटले जाते? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक असे वासुदेव बळवंत फडके यांना म्हटले जाते. जीएसटी कर भारतात केव्हा लागू केला गेला? जीएसटी कर भारतात 1 जुलै 2017 या दिवशी लागू करण्यात आला. तर जीएसटी कराची सुरुवात फ्रान्स या देशामध्ये सर्वप्रथम झाली होती आणि भारत हा जीएसटी कराची सुरुवात करणारा 166वा देश आहे. भिलाई हा लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? भिलाई हा लोहपोलाद प्रकल्प छत्तीसगड या राज्यात स्थित आहे. भारतीय राज्यघटनेत वित्त आयोगाशी संबंधित कलम कोणते आहे? भारतीय राज्यघटनेत वित्त आयोगाशी संबंधित कलम 280 हे आहे. राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान हे असतात. भारतात कागदी चलनी नोटांची सुरुवात केव्हा झाली? भारतात कागदी चलनी नोटांची सुरुवात 1882 या वर्षी झाली. राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणाचा आहे? राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांचा आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय सांख्यिकी दिन 28 जून या दिवशी साजरा केला जातो. तर राष्ट्रीय सांख्यिकी दिन 28 जून हा PC महालनोबिस यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. बोर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर हे अभयारण्य वर्धा या जिल्ह्यात आहे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला आहे. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? तर नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेश या राज्यात होतो आणि नर्मदा नदीची एकूण लांबी 1312 किलोमीटर आहे. उजनी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर या नावाने ओळखले जाते. उजनी धरण हे भीमा नदीवर बांधण्यात आलेले आहे. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाला राजघाट या नावाने ओळखले जाते. तर बघा मित्रांनो, लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. तर महात्मा गांधींचा फोटो आपल्या पैशावर असतो. पैशावर फोटो म्हणल्यावर महात्मा गांधीजींनी पैशावर राज केले, त्याच्यावरून ध्यानात ठेवायचे की महात्मा गांधींच्या समाधीस्थळाला राजघाट असे म्हणतात. धन्यवाद. तसेच मित्रांनो, आपल्या मराठी GK रिव्हिजन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला नक्कीच या चॅनलचा 100% फायदा होईल. धन्यवाद.